वाईमधील पांडवगडावर गेलेल्या गिर्यारोहकांवर मधमाशांनी हल्ला केला। परिस्थिती लय खराब आहे, खराब परिस्थिती आहे। बेशुद्ध पडले, बेशुद्ध पडले। कशाला जमा झाला एवढा? पांडवगडावर आलो होतो मित्रांनो। पांडवगडावर मुलं गेली होती काही सकाळी 7-8 पोरं बघा मदतीला किती आलीत। ॲम्ब्युलन्स वगैरे बेशुद्ध पडलीत पोरं, त्यांना घेऊन आता खाली येणार सगळे। तर आपला तर प्लॅन कॅन्सल झालेला आहे, कारण आजच्या दिवस तर किल्ला बंद आहे। आजच्या दिवस किल्ला बंद, आपण जाऊया कमळगडावर। चला मग, मी जातो आता दुसऱ्या किल्ल्यावर। हो मग आता काय, पोरांनी कुठनच करून ठेवलं। मला वाटलं काय संवर्धन वगैरे चालू आहे काय एवढ्या, म्हणलं संवर्धनाला ॲम्ब्युलन्स कशाला पाहिजे किल्ला संवर्धन करायला। नंतर म्हणलं काहीतरी नक्कीच मॅटर झालं। तुम्ही ही गाडी बस घेऊन आले? पोरं घेऊन आली, खाल्लं वाईतनं पोरं आली, पोरं घेऊन आली। पोरं आली बरं का, पण मदतीला नाही येत आजू ही काय बोपर्डीची आली, तिकडे कुठे आली, जसं समजलं तसे आले। जसं समजेल तसं पोरं। त्यांना वाटलं मी मदतीलाच आले काय, पण नाही, माझं वेगळं काहीतरी नाही, त्याचं लक्ष नकोच जायला आज। चला निघतो मी। मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की या कमळगडावर जाणार होतं का नाही गेला। आता हे 2 पोरं आले माझ्यासमोर, हे घेऊन चालली होती। मी बोललं ह्यांना हेल्प करू, काय करणार आहे तसं पण कमळगडावर जाऊन। इथं जे पूजा ना, आपण पण जाऊन थोडीशी मदत करू, बाकी काय नाही। नाव काय मित्र तुझं? तुझं? नितीन। हे पण नंतर ना आले, पण आले। थँक्यू, धन्यवाद सो मच सगळ्यांना। एवढे मुलं आले मदतीला। जर समजा एखाद्या किल्ल्यावर अडकलो असतो तर मला आता समजले की गावातले मुलं सगळे मदतीला येतात। आपण पण थोडीशी मदत करू कमळगडावर जाऊन, तसं पण काय करणार आहे आपण, इथे आहे तर इथे हेल्प करू सगळ्यांना। चला जायचं का? चला। कुठून आली पोरं एवढी सगळ्यांना? ही वाईटली आजूबाजूच्या गावची शासकीय यंत्रणा आहे। माझं लग चांगलं, मी जर लवकर आलो असतो तर मी पण त्यांच्यासोबतच असतो। हा, मी त्यांच्यासोबत असतो। मी म्हणलं असं आता पोरं आहेत, चला म्हणलं पोरांसोबतच, पण मी त्यांना ते करून नसतं दिलं काय मधमाशा। अरे हो, पण ते एखादा आता एवढी पोरं म्हणलं पडली ना त्याच्यावर, भाऊ उठलं, त्याला कुठे पोर घालतो भुषा माहिती का, वरनं पडलं, हात मोडलेला, खांदा मोडलेला, त्याला बी असं ॲम्ब्युलन्स खालच्या आमच्या साईडला थांबलेलं, खालच्या साईडला मधमाशाच्या पोळ्याचा फोटो काढला काय? मामाचा काढलेला फोटो, आणि फ्लॅश पाडला, ती मोहत उठलं, आणि ते बारकं म्हणे आजी म्हणे येत होती, पण असं कधीच नाही। अरे कधीच नाही, मग सांगतोय का तुला, जोपर्यंत आपण काही टच नाही करत, जोपर्यंत आपण काय करत नाही ना, तोपर्यंत मधमाशा काहीच नाही करत। ही गोष्ट माहिती आहे आपल्याला, म्हणून काय एक मधमाशी चावल्यावर कसं होते, ह्यांना किती चावलेत मधमाशा। मावाची चावली तर नको होतं, हां, हे तर चावलं काय होतं, या आग्यामुळंच चावले। अजून माणसं भेटले आपल्याला, ते पाण्याची मदत करतात ते बघा। नाव सांगा तुमचं? सचिन पाटणे। तुझं? संग्राम पेटकर। बाकीचे 2 आपल्या ओळखीचेच आहेत। हे सगळीकडेच बघतो आपण। ह्याच्या आधी स्ट्रेचर आहे। आपला पण नंबर लागला असता, आपण थोडक्यात वाचलोय। योगायोग, आपल्या आयुष्यात झालेली योगायोग, चांगले पण आणि आता हा वाईट। चांगले योगायोग खूप झाले, वाईट पहिलाच झाला। हळूहळू लवकर आलो असतो तर मी पण यांच्यामध्येच असतो। मी तर 8 वाजताच येणार होतो मित्रांनो इकडे। मी जर समजा 8 वाजता आलो असतो तर आपलं कसं आहे, पोरं भेटले म्हणलं पोरांसोबतच पोरांना माहिती सांगत, पण मग मी त्यांना मधमाशाच्या पोळ्याला हात पण नसता लावून दिला, एवढं पण खरे। जंगलात आलं का अजिबात मधमाशांना अजिबात काय त्रास नाही द्यायचा। आपला ट्रेक करायचा, आपला गड बघायचा महाराजांचा,
आणि खाली उतरायचं. नाही ते आवाज काय स्ट्रेचर बिचर घेऊन जायला मदत करू म्हणजे माझा पण किल्ला होऊन जाईल. मी तुमच्या बशीची माणसं आहेत का? जुन्नरमधून एक माणूस आहे, विकास काळे. गडबड करू देऊ का बॉटलमध्ये माझ्याकडे आहे. देऊ का? इथून वरती तर काय जाणं शक्य नाही, कारण इथंच मधमाशांचं पोळ आहे जवळच. तर चांगली कसरत झाली आपल्याला. किल्ला कंप्लीट झाला, आपण घोषित करू. खाली जाऊया आणि आपण जर समजा काय मदत आपल्याकडनं शक्य आहे करू. बाकी मग झालंय सगळं. परिस्थिती लय खराब आहे, खराब परिस्थिती आहे. तर मित्रांनो, हे सगळं दृश्य होतं पांडवगडाचं आणि योगायोगाने आज आपण सुद्धा पांडवगडावर आलो. आणि हा एक वाईट योगायोग, म्हणजे हा एक वाईट अनुभव आहे माझ्या आयुष्यातला, की एखाद्या किल्ल्यावर आलो आणि एवढी घाण परिस्थिती त्या मुलांच्या आग्यामुळं म्हणा किंवा मधमाशांचं पोळं म्हणा, कधीच जोपर्यंत तुम्ही त्यांना त्रास देत नाही तोपर्यंत ते तुम्हाला त्रास देत नाही. आणि हा तुम्हाला दिसतो तो पांडवगड. मी तुम्हाला एक सांगू शकतो की ह्याच्या आधीसुद्धा अशी घटना झालेली आहे. आणि हा जो पांडवगडाचा बालेकिल्ला आहे वरती, हे जे कडं आहे, ह्या कडावरून एक माणूस पडला होता, त्याला आगामुळं चावलं होतं. आणि आपण इथपर्यंत गेलो होतो आणि इथून वरती आग्यामुळाचं पोळं येते. आणि ते कधीच असा हटकून त्रास देत नाही कोणाला. जर समजा तुम्ही शांततेत वरती गडावर गेलात आणि खाली आलात तर तुम्हाला काही एक प्रॉब्लेम नाही. आता सध्या तरी हा आजचा दिवस आणि उद्याचा दिवस पांडव किल्ला पूर्ण बंद असणार आहे. आणि आपण थोडंफार वरती जाऊन आले तर उद्या आपण जाणार आहे पुरंदर किल्ल्यावर. आणि प्लीज तुम्ही जर समजा एखादा ट्रेक करत असाल जंगलामधून किंवा किल्ल्यावर, तर तुम्ही असं कोणत्याच मोळाला किंवा कोणत्याच प्राण्याला, साप असो किंवा काय असो, त्यांना त्रास नाही दिला पाहिजे. त्याच्याने तुम्हाला त्रास होतो आणि मग बाकीच्या परिसराला सुद्धा त्रास होतो. आता हा किल्ला बंद आहे बरोबर, तर त्यांना गावकऱ्यांना तिथे आता पाटी वगैरे लावावं लागेल म्हणा, किंवा तिथे जिथे आग्यामुळे तिथे सगळी साफसफाई, ते मोळ परत काढावं लागेल किंवा ते सगळं व्यवस्थित करावं लागेल सगळं. आणि गावातली मुलं सगळी मदतीला आली. इथे एक गाव आहे, ते गाव म्हणा, वाईतले लोक, साताऱ्यातली मुलं पटापट बस वगैरे घेऊन मदतीला सगळी धावून आले. तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि असेच हेल्पफुल राहायला पाहिजे. आपण सुद्धा कमळगडला जाणार होतो. मी तुम्हाला आधी बोललं की आपण जाऊ कमळगडला, पण आपण कमळगडला नाही गेलो. आपण वरती गेलो स्ट्रेचर वगैरे घेऊन आणि मग
सगळे माणसांना खाली वगैरे घेऊन आलो. तर आता खूप टाईम झाला आहे. आपण किल्ल्यावर जाणार होतो पण मग ते कॅन्सल केलं. म्हणलं आपण पण रिस्क नाही घेतली पाहिजे, आपल्यामुळे दुसऱ्यांना कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. आपण नाही गेलो किल्ल्यावर. उद्या आपण पुरंदरला जाऊ आणि किल्ला एक्सप्लोर करू पुरंदर. पांडवगडावर कधीतरी नंतरच, आज तर नाही. आज म्हणजे जाऊन आलो तसं वरती आपण, पर किल्ला एक्सप्लोअर नाही केला असं झालं. कारण ते सगळे हेल्प आपण करत होतो म्हणून आपण शूट पण नीट नाही घेऊ शकलो आपण. पण जेवढं आपल्याला घेता आलं तेवढं गेलं. म्हणजे त्यांची परिस्थिती तुम्हाला दिसत असेल की त्यांना चालतासुद्धा येत नाही आणि ते म्हणजे त्यांच्या मेंदूवर थोडाफार परिणाम झाला वाटतं. ते पाणी भरू मागतं ते, अशी ही सगळी परिस्थिती. तर ठीक आहे, भेटूया उद्या आणि काळजी घ्या, सेफ राहा जर समजा तुम्ही किल्ल्यावर गेलात तर, आणि दुसऱ्यांना त्रास होणार नाही असं सुद्धा काळजी घ्या. ठीक आहे, उद्या भेटूया. उद्या जाऊया आपण पुरंदरवर. तोपर्यंत जय शिवराय. बाय बाय.